राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एका कौटुंबिक कार्यक्रमात भेट झाली. त्यामुळे राजकारणातही हे दोन भाऊ एकत्र येणार का, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला मंत्री जातात, यावर छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतलाय. त्यावर ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद नको यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असं भाजपानं म्हटलंय. हे सरकार तेच करत असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 125 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयानं आज दिलाय. राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह अशोक चौधरी, केतन सेठ, सुबोध गुंडारे, अमोल वर्मा आणि नंदकिशोर त्रिवेदी यांना यामध्ये दोषी ठरवण्यात आलंय. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्ये प्रकरणाची सुनावणी आज हायकोर्टात झाली. यावेळी एटीएसच्या संथगती तपासावर मुंबई हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली. जलद तपास करण्याच्या सूचना कोर्टानं दिल्या. 10वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन नराधमानं बलात्कार केलाय. पीडिता गरोदर राहिल्यानं हा प्रकार उघडकीस आला. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये ही घटना घडली. यातला मुख्य आरोपी फरार आहे, तर त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. शिरोळ पोलिसांनी छेडछाड करणाऱ्या टोळक्यांसह अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्यात. त्यांची पोलिसांनी धिंडही काढली. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यानं रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे धाबे दणाणलेत. प्रभास स्टारर सालार चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शननं कमाल केली. शाहरुख खान, रणबीर आणि विजयच्या अलीकडच्या चित्रपटांना त्यानं मागे टाकलंय. एवढंच नाही तर सालार चित्रपटाच्या पहिल्या शोला पहाटे 1 वाजताची परवानगी तेलंगणा सरकारनं दिली होती. हैदराबादमधील संध्या थिएटरच्या बाहेर हजारो चाहते जमले होते. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यापूर्वीच विराट कोहली मायदेशी परतलाय. कौटुंबिक कारणामुळे विराट भारतात परतल्याची चर्चा आहे. येत्या 26 डिसेंबरपासून भारत दक्षिण आफ्रिका कसोटी सामना मालिका सुरू होत आहे. यामध्ये 2 सामने होणार आहेत.